आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. झोप आता तू. डॅडा सॉरी. मी तुला तिथे खोटं खोटं बोलून घेऊन गेले. आय एम रिअली सॉरी. तिथे माझ्यामुळे भांडण झालं. तुझी काही चूक नाही. पण डॅडा, वृंदा आंटीवर तुझं प्रेम आहे हे ऐकून मला खूप छान वाटलं. मला वृंदा आंटी मम्मा म्हणून आवडेल. पण काय? तू माझ्यासाठी म्हणून डिसिजन घेऊ नकोस. तू तुझा डिसिजन घे. तुला जर वाटलं ना तर. शमू, तुला माहितीये माझ्या वाटण्याने काही होणार नाही. खरंय, आपल्या वाटण्याने काही होणार नाही. मला फक्त एवढंच म्हणायचंय, जर उद्या वृंदा आंटी आली तर तू तिला कुठल्याही कारणाने नाही म्हणू देऊ नकोस. मी खूप दिवस झाले मम्माची वाट बघते. मी मम्मा गेल्यानंतर हेच म्हणते देवाला, माझी मम्मा मला परत कर. मला वाटायचं देव माझी मम्मा परत करेल, पण तसं नाही झालं. देव एकदम हार्टलेस आहे असं मला वाटायचं. वाड्यासोबत तर माणूस आहे, तो का इतका रूढ झालाय देवासारखा. डॅडा, जर वृंदा आंटी आली नाही ते तर तू नको वागूस वाड्यासोबासारखा आणि देवासारखा. बाबा, आज उशीर झाला तुम्हाला यायला? हा, थोडा उशीरच झाला. बरं हे बघ, बघते आकाशराव गेले नसतील तर माझ्याकडे पाठव जरा, माझं काम आहे. बाबा, आकाश सामान आणायला बाहेर गेलाय. तो आला की आम्ही निघू क्लासला जायला. मुक्ते, त्यांना म्हणावं किचन मध्ये चहा रेडी आहे, हवा असला तर देते. नाही नाही नाही, मला लगेच काही नको आहे. मला काय लागलं तर मी जाईन ना, स्वतः घेईन मी हाताने. बरं, समीरराव ते महत्वाच्या कामासाठी बाहेर गेलेत. आपण कुठे गेले? त्यांचे निर्णय ते घेऊ शकतात. आता मुलं मोठी झालीत बाई, त्यांना जिथे जायचंय तिथे जातील, जेव्हा यायचंय तेव्हा येतील. आपण कशाला त्यांच्या मागे लागायचं बाई? असं करा तसं करा. मुलं लहान नाही राहिली आता, आणि आपण आयुष्यभर पुरणार नाही, लक्षात घ्या बाई. पोरांना त्यांचे त्यांचे निर्णय घ्यायचा आलेच पाहिजे. गेलेत आता कुठे, झालं काम की येतील बाई. चला वर, माझं काम आहे तुमच्याकडे. आशालताबाई, चला. आला का? चला, ठेवा डोक्यावर हात ठेवा. नाही काय, अहो असं कसं अचानक मध्येच नेणार? असं नेता येत नाही आशालताबाई. अहो असं कसं म्हणताय आता? मला इथे राहायचं नाहीये, तुम्ही घेऊन चला मला. एक तर ते मास्तर आहेत ना, त्या मुलीच्या लग्नाला हो म्हणत नाहीयेत. एक इच्छा पूर्ण होत नाही बाई. धर्मेंद्र आला होता, चेहराच नाही दाखवला बाई मला. मिठीची तर गोष्ट तर लांबच राहिली. मग काय करणार, मला नाही आता इथे राहायचंय, तुम्ही घेऊन चला मला. चल. अहो असं कसं तुमच्या सांगण्यावरून येणार? कामामध्ये गलथानपणा करायला आम्ही काय माणसं आहोत? वा रे वा, आमचं कसं सिस्टमॅटिक असतं एकदम. तुमचे जेवढे दिवस ठरले आहेत पृथ्वी तलावर तेवढे तुम्हाला पूर्ण करावेच लागतील. मग कशाला आलात बाई गदा घेऊन मिरवत मिरवत चला चला म्हणून? मी तुम्हाला सांगते, आता मी वरती गेले ना, पहिली तुमची कंप्लेंट करणार आहे बाई. हो नाही, असं करू नका आशालताबाई. मग काय तर, मग तुम्ही चला चला करत येता आणि घेऊन जा. आता मी तयार आहे ना, आता मला घेऊन चला. नाहीच राहायचं मला इथं. आता माझी एकच इच्छा आहे, मरायचं बाई मला. म्हणून म्हटलं
आलाच आहे ना तर घेऊन जा ना मला आता. मग मी मास्तरांना सांगून येते, सगळ्यांना भेटून येते, सांगून येते रेडा घेऊन या बाई. नाही नाही आशाताई, नाही राहायचं ऐका तर. मला. असं होत नाही हो. नाही बाई. भाई 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 तू इथे, तू काय कॅरेक्टर मध्ये घुसला काय खरंच? सगळीकडे हेच कपडे घालून फिरतोस ते. एक मिनिट, तू इथे काय करतोयस? घाबरलायस का? इथं तू ओळखलं की काय कोणी इथे? सगळा गेम पलटी झाला दादा. तुमच्या आईला घाबरवायचं होतं काय? तर त्याच मला घाबरत होत्या. हळू बोल, हळू बोल, ऐकेल ऐकेल, हळू बोल. तुमच्या आई मला म्हणाल्या, आत्ताच्या आत्ता नाही मला, काय उपयोग आहे जगून. मी म्हणालो काय झालं? तर त्या म्हणत होत्या वृंदाचं लग्न मास्तर होऊ देत नाहीत आणि धर्मेंद्र पण मिठी मारत नाहीत. मला काहीच समजत नाहीये. तुला मी सांगितलं होतं यायला इथे, नाही ना? मग कशाला आलास तू आता? त्याचं काय झालं दादा, तुमच्याकडे जो मी यम केला त्याचे मी मस्त मस्त फोटो काढले मग आणि पाठवले कास्टिंग डिरेक्टर प्रोड्युसरला. हळू बोल जरा, हळू बोल. अरे तर मला शूटिंगचं काम मिळालं ना दादा. चांगलंय चांगलंय. मग मस्त रोल झाला, पॅकअप झालं. मी म्हणलं घरी जाता जाता ज्यांच्यामुळे मला काम मिळालं त्यांना जरा घरी जाऊन चला असं म्हणूया. सगळं सांगाशी आलं रे. त्या म्हणाला आत्ताच्या आत्ताने, मी कुठे नेणार त्यांना? आता मला विचार आहे, मी सांगितलं होतं इथे यायला तुला. ऐक माझं रंजन, घरचं वातावरण ना सध्या तापलेलं आहे. हा, तू थोडे दिवस इथे आता फिरकू पण नकोस. हो का? मग कधी येऊ? नाही नाही, ते कधी यायचं ते मी सांगेन तुला. नाही सांगितलं तर ये डायरेक्ट लग्नाला ये, पण तोवर इथे यायचं नाही. हा जा आता. तोंड लपवून जा. ध्याने. हो हो, जा. मला कोणी ओळखत नाही. मलाही वृंदाशी लग्न करायचे, पण मास्तरांचा विरोध असताना हे लग्न करणं म्हणजे नाही, मनाला नाही पटत आहे माझ्या. ते बघा, काही झालं तरी ते त्यांचे वडील आहेत. त्यांच्या विरुद्ध जाऊन त्यांची इच्छा नसताना हे लग्न करणं म्हणजे. अजिंक्य, बाबांचा या लग्नाला विरोध आहे, पण तो विरोध एका बापाच्या काळजीतून नाही. हे बघा अजिंक्य, एक बाप म्हणून वृंदाच्या आयुष्यात पुढे काही प्रॉब्लेम होऊ नये हे महत्वाचं असेल त्यांना. वृंदाचं लग्न अशा माणसाशी व्हावं जो खरंच तिच्यावर प्रेम करतो, मुलांची गरज आहे म्हणून नाही, ही शाश्वती हवी असेल त्यांना कदाचित. अजिंक्य, मला खात्री आहे तुमचं लग्न झाल्यानंतर तुमचा सुखी संसार बघून त्यांचा विरोध होकारमध्ये बदलेल. बरोबर आहे समीर, पण आमचा संसार सुरू होण्याकरता मास्तर आमच्या पाठीशी उभे राहायला नकोत का? अजिंक्य, तेच म्हणतोय मी, ते पाठीशी उभे राहतील. फक्त त्यांना शाश्वती हवी की त्यांची मुलगी सुखात आहे. आणि आम्हाला माहित आहे की वृंदा फक्त बर्फीला एक चांगला माणूस, चांगला बाप मिळतोय म्हणून तडजोड करत नाहीये, तर तिला खरंच मनापासून हे लग्न करायचंय. तिच्यावरही कोणीतरी प्रेम करतंय म्हणून विचार करते ती. तिला तिचा आनंद दिसतोय. पण समीर, हा आनंद कायम राहायला हवा. हो, तो तुम्ही द्याल याची खात्री आहे आम्हाला. हे बघा, ताईचा जीव फक्त तुमच्यात नाही, आई म्हणून शमिकातही अडकलाय. तुम्ही शमिकाचा, बर्फीचा विचार करा. दादा, जेव्हा वृंदा आंटी मला घास भरवते ना, तेव्हा मला मम्माचीच आठवण येते. जेव्हा मी तिच्यासोबत राहायचे ना, तेव्हा मला मम्माची आठवण आली की मी रडायचे नाही तर हसायचे, कारण मला वाटायचं की मम्माच माझं सगळं करते.
आणि तुला तर मी असं किती दिवसांनी असताना बघितलंय. डॅडा, तू हे लग्न कर ना. मला वृंदा आंटी कायमची मम्मा म्हणून हवी आहे. हे बघा, आता मी थेट तुम्हालाच विचारतोय, तुमच्या बाबांचा या लग्नाला नकार असतानाही तुम्ही लग्न करायला तयार आहात? माझा नकार नाहीये. मग माझाही या लग्नाला नकार नाहीये. मग झालं तर तुम्हा दोघांचाही होकार आहे तर आपण लग्नाच्या तयारीला लागू. माझा विश्वास आहे की लग्न झाल्यानंतर तुम्हा दोघांचेही आनंदी चेहरे बघून बाबा सुद्धा त्यांचं मन वळवतील. म्हणजे आता आमच्या घरात मेहंदी होणार, संगीत होणार. मी पहिली मुलगी असणार जी स्वतःच्या डॅडाच्या लग्नात नाचणार. अच्छा, पण असं काही होणार नाही शमिका. अहो, आता तुम्ही होकार दिलात ना? नाही, म्हणजे लग्नाला होकार दिलाच आहे की मी, पण माझं म्हणणं असं होतं की हे लग्न आपण जरा साध्या पद्धतीने करूया, म्हणजे कोर्ट मॅरेज. नाही, कोर्ट मॅरेज नाही. आपण घरगुती का होईना पण सगळे सोहळे करायचे. कारण या सोहळ्यामध्ये वृंदाताईचा आनंदी चेहरा बघून बाबांना शाश्वती मिळेल की ताईला खरंच हे नातं तिच्या आयुष्यात हवंय आणि बाबांचा नकार होकारात बदलेल. म्हणून मला असं वाटतं की आपण सगळे सोहळे करूया. ताई, तुला काय वाटतंय? चला भाई, तयारीला लागायला पाहिजे. आता लग्नाचा मुहूर्त काढायला पाहिजे बाई. आई, आम्ही सगळं विचारलंय, मुहूर्त पण काढलाय. 5 दिवसांनी एकदम छान मुहूर्त आहे. 5 दिवस? आपल्या सगळ्यांची घाई होईल. नाही, काय घाई होणार आहे? इतके सगळे होत ना बाई, आपण कामं वाटून घ्यायची सगळ्यांनी. नाही, कामं भरपूरच असणार, पण वाटून घेतली ना पटापट होती, मी सांगते. आणि मी काय म्हणते, हाल नकोच बाई घ्यायला, घरीच करूया सगळं. हा, अंगण एवढं मोठं आहे की आपलं. अगं, अख्खं अंगण सजावून टाकू. आणि हा, पत्रिकेच्या डिझाईनचं काम आभा बघेल. चालेल. आणि मेहंदी काढायला आभाच्या मैत्रिणी येतील ना ग? चालेल, बेस्ट आहे. झालं, संपलं. काय ना. हो मास्तर, बघितलं का, तुमच्या मुलीचं लग्न ठरलं बाई. काय म्हणालात तुम्ही? ते हो बाबा, आम्ही अजिंक्यशी बोललो आणि मुहूर्तही काढलाय. आम्ही वृंदाताईचं लग्न अजिंक्यशी लावतोय बाबा. तुला हे मान्य आहे? बाबा, आजवर माझ्या आयुष्यातले सगळे निर्णय तुम्ही घेतले, पण ते निर्णय घेताना एक दिवस तुम्ही तुमचे निर्णय घ्याल आणि ते योग्य असतील अशी आशा सुद्धा व्यक्त केली तुम्ही. मला असं वाटतंय ती वेळ आली आता. मी निर्णय घेतलाय माझ्या आणि बर्फीच्या सुखासाठी, आणि तो निर्णय योग्य आहे हे सिद्ध करायचंय मला.
निदान यासाठी तरी मला आशीर्वाद द्या. बाबा, मनातला नकार पुसून टाका. वृंदा म्हणाली, तिने जो काही निर्णय घेतलाय तो बर्फी यांनी तिच्या सुखासाठी घेतलाय. आपण सगळ्यांनी मिळून तिच्या सुखाचा विचार करूया. बस, तुम्ही सगळ्यांनी ठरवलंय ना तिचं लग्न लावून द्यायचं. तुमच्या मनाप्रमाणे करा ना सगळं. नाहीतर या म्हणालेच आहे, मुलं आता मोठी झाली आहेत, त्यांचे निर्णय ते घेऊ शकता. मला कशासाठी विचार? बाबा, आम्ही घेतलेल्या निर्णयाच्या बाजूने उभं राहणं तुम्ही कधीपासून टाळायला लागलात. तुम्ही आम्हाला कायम हेच शिकवलंय ना की स्वतःच्या निर्णयावर ठाम राहायचं. मग आम्ही आहोत आता ठाम, आणि त्यातूनही ताईने सुखी व्हावं हाच उद्देश आहे प्रत्येकाचा. बघ, आता त्याच उद्देशापोटी तुम्ही ताईचं लग्न बघितलं पाहिजे. आम्ही जे सोहळे करू ते तुम्ही टाळू नाही शकत. तरी मला मान्य आहे तुमचा नकार आहे, पण तुम्ही तुमचा तो नकार ठेवून त्या लग्नाला उपस्थित राहिलं पाहिजे. शब्दात पकडतेस, ठीक असेल. पण माझा या सगळ्याला नकार आहे, त्यामुळे कुठल्याही विधीत सहभाग घेणार नाही मी, आणि कन्यादानही करणार नाही. बाबा, बाबा, माझा विश्वास आहे ताईचं कन्यादान तुम्हीच करा. गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग. अरे वा, पोहे बनवतेस आज? बरं ऐक ना, चहा बनवते तर गवती चहाच्या पाती आणशील? लगेच आणते. हॅलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बोला. शमिकाला सुट्टी आहे आणि माझी एक फार महत्वाची मीटिंग आहे, मला जावंच लागेल. शमिकाला मला इथे घरी एकटीला ठेवायचं नाहीये. मी विचार करतो तो तुमच्या इथे सोडून गेलं तर चालेल का? अहो, मग चालेल की, त्यात विचारायचं काय. पण मग एक काम करा, तुम्ही आत्ताच घेऊन या तिला, म्हणजे इथे तुम्हाला नाश्ता करता येईल. बरं, ठीक आहे, येतो. ठेव. गवती चहा आणलास? हे काय शेवया? तू पोहे बनवणार होतीस ना? नाही अगं, शेवयाच बनवते. मला चांगलंच आठवतंय तू पोहे बनवत होतीस. अगं हो, पण पोहे नाही, शेवयाच बनवते. काय झालं, ह्यांचा फोन आला, हे शमिकाला घेऊन इथेच येत आहेत नाश्ता करायला, म्हणून म्हटलं की शेवया बनवते. पोहे बऱ्याचदा होतात आपल्याकडे, थोडस वेगळं काहीतरी, म्हणून ह्यांच्यासाठी शेवया बनवते. ओ, ह्यांच्यासाठी? म्हणजे कोणासाठी ग? अजिंक्यसाठी. अच्छा, म्हणजे आत्तापासूनच आहोजाहो करायची तयारी सुरू झाली तर म्हणायची. मला जर पोहेच खायचे असतील तर तुमच्या ह्यांचं काय कौतुक ग? आणि हा, अजूनही तू आपल्याच घरात राहतेस हे विसरू नकोस. आणि तरीही तुमच्या ह्यांच्या आवडीचं, याला काय अर्थ आहे? हो, खूप बोलायला लागलीस ना. तुला ना मी बघते. काय बोलते? काय चाललंय काय तुमचं? आपल्या ताई साहेबांचा कौतुक सोहळा तर बघा. काय, आपली ताई नाश्त्याला पोहे बनवणार होती आधी, आणि फोडणीसाठी कांदा वगैरे पण सगळा चिरून ठेवलेला. पण मग नंतर ताईच्या ह्यांचा फोन आला. मग काय, शेवया बनवायला घेतल्या अचानक ग. बघ ना कशी चिडवते मला. ए मुक्ता, असं चिडवतात का? मग ताईच्या ह्यांच्यासाठी काही करायला घेतलं म्हणून? ओवी तू, अगं
मग ह्यांचा मान नको का राखायला? हो बाई, तुम्ही दोघी ना तेच मी चांगलं मी आलीच. आलो मिस्टर, बाहेर जाऊन आलो. बघितलं का ओवी? नाही, लग्न ठरल्यापासून बाई वृंदाच्या चेहऱ्यावर कसं हसू आलंय बघितलं का? चेहरा कसा उजळून निघाला बाई अगदी, नाही का ग? किती दिवसांनी तुम्हा बहिणींचा दंगा बघितला बाई मी. छान वाटलं मला, नाही का वाडकर मास्तर? बाई तुम्हाला काय सांगते मी,